9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वासंबे येथे श्रीनाथ क्रिकेट मंडळाने क्रिकेट स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर भव्य महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। गाव पांढरी पासून हजारो किलोमीटर दूरवर व्यवसाय निमित्त गेलेल्या युवा गलाई व्यावसायिकांनी गावासाठी काहीतरी करायचे या भावनेने हे शिबिर आयोजित केले आणि अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला। वासंबीतील हे युवक भारावून गेले। या शिबिरामध्ये शुगर, बीपी, मोफत रक्त तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत औषधे वाटप, वयस्कर लोकांना मोफत काठी वाटप, मूतखडा, प्रोस्टेट ऑपरेशन तसेच मोतीबिंदू ऑपरेशन इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध केल्याने गावातील अनेकांनी याचा लाभ घेतला। ग्रामीण भागातील लोकांना, खास करून महिलांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळच नसतो। ग्रामीण भागातील महिला अनेक आजार अंगावरच काढत असतात। याचे कारण आर्थिक परिस्थिती, कामात व्यस्त असणे तसेच शहरात जाणे येण्यासाठी अडचण हे असू शकते। अनेक वृद्धांना चालण्यासाठी काठी मोफत दिल्याने त्यांचेही आशीर्वाद पाठीशी राहिल्याचे सांगितले। शिवाजी शेठ पवार, राहुल शेठ पवार, प्रमोद शेठ, संतोष शेठ, महेंद्र शेठ शिंदे यांनी अजित शेठ पवार यांच्या पाठिंब्याने आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबिराला संपूर्ण गावाने मोठा प्रतिसाद दिला। अनेकांची ऑपरेशनही मोफत केली जाणार आहेत। एकूणच वासंबे गावातील गलाई बांधवांनी आयोजित केलेल्या या शिबिराने वासंबे गाव पुन्हा चर्चेत आले असून पुढील वर्षीही ही परंपरा चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले। पाहूयात काय म्हणाले ते। आज आपण वासुंबे तालुका खानापूर जिल्हा सांगली या गावामध्ये आरोग्य शिबिर, महारक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। तरी आपल्याला गावातील लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। आपण एवढं विचारही केला नव्हता की गावातील लोक आपल्याला एवढं साथ सपोर्ट करतील, त्याच्यापेक्षा 4 पटीने साथ सपोर्ट केलेला आहे सर्वांनी। त्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहे। ब्लड डोनेशन तर आहेच, त्यामध्ये वयस्कर लोकांना आपण काठी वाटप, चष्मे वाटप करत आहे आणि त्यानंतर सगळ्या आपण जेवढ्या टेस्ट आणि जेवढे ऑपरेशन करता येतील, मूतखडा असेल किंवा शुगर बीपी चेक करण्याचं असेल किंवा विविध भरपूर काही म्हणजे याच्यामध्ये टेस्ट आहेत, त्या सगळ्या आपण फ्रीमध्ये करत आहोत आणि त्यांची ऑपरेशनसुद्धा आपण ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण बसवून देत आहोत। या उपक्रमाला जर खरं म्हणायला गेलं तर सुरुवात आपल्या प्रमोद बापूंनी केली आणि त्यानंतर राहुल भैया, महेंद्र दादा, परत गावातील आपले बंधू रणजित भैया, संतोष भैया, सूर्यकांत भैया या सर्वांनीच आपल्याला सपोर्ट करून काहीतरी गावासाठी चांगला उपक्रम लाभू म्हणजे करू असं त्यांनी विचार केला आणि त्याचा प्रतिसाद खूपच चांगला मिळाला। खरंच आपण क्रिकेट टुर्नामेंट तर यावर्षी दुसऱ्या वर्षी तर भरवलीच। आम्ही गलाई बांधव म्हणजे आम्ही खूप लांब गेलेलो आहे, गलाईच्या वशानिमित्त खूप लांब गेलेलो आहे। गावातील 90% किंवा 99% लोक म्हटलं तर बाहेर गलाई बांधवामध्ये अडकलेले आहेत। तरीसाठी आपल्याला वाटतं की गावासाठी काही ना काही तर थोडं करावं। या सहकार्याने आम्ही आता करत आहोत आणि इथून पुढेही करणार की गावाला जेवढं आवश्यक गरजू म्हणजे वस्तू असेल, शाळेला असेल किंवा आरोग्यासाठी असेल किंवा आपल्या मित्रमंडळींना असेल, जेवढं होईल तेवढे आमच्यानं करायचं आम्ही विचार करेन किंवा करेन इथून पुढे। एवढं मी बोलतो, धन्यवाद। अष्टमीनिमित्त आपण आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि वासुंबे गावचा आपल्याला 100% प्रतिसाद भेटलेला आहे। आम्ही असा म्हणजे विचार पण केला नव्हता की आपल्याला एवढा प्रतिसाद भेटेल, तर आपल्याला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। आता आपण ठरवलं की आपण हा दरवर्षी ह्याच्यापेक्षा चांगला आपण आरोग्य शिबिर घ्यायचं आहे आणि आपल्या आसपासच्या 2-4 गावाला बोलून आपण हे शिबिर घेऊया आणि नमस्ते। स्टार्ट।
आज श्रीनाथ अष्टमीनिमित्त श्रीनाथ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आपण हे जे शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि असे शिबिर आपण पुढील कालखंडात सुद्धा आपण भरवू आणि आपण जरी बाहेर असलो तरी ह्या मातीची नाळ आणि आपल्या गावाचे जे आपल्यावर जे उपकार आहेत त्याची कुठं ना कुठं परतफेड म्हणून ह्यापेक्षा इथून पुढे चांगले उपक्रम आणि शिबिर घेऊ आणि आपल्या सर्व नाथ मंडळाच्या वतीनं मी आपलं आभार श्रीनाथ अष्टमी निमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे वासुंद्यात सर्व ग्रामस्थांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे. तरी आतापर्यंत 51 बॉटल ब्लड डोनेशन पण झालेलं आहे. आपल्यात गावात कसं आहे, ग्रामीण भागात ग्रामीण लोकांनी त्यासनी बरोबर त्यांच्या तपासण्या वगैरे काही करायचे असेल काही करायचं असेल तर त्यासनी लांब जायला लागते आणि ते शक्यही त्यासनी होत नाही. कोण गरीब असते, काय असते, कोणाची आर्थिक अडचण असते, काय असते, हे सगळं विचार करून गावच्या गरीब लोकांसाठी आम्ही ही श्रीनाथ क्रिकेट मंडळ यांनी मुफ्त आरोग्य शिबिर ही योजना आणलेली आहे आणि मुफ्त आरोग्य शिबिर आम्ही इथं राबवतो आहे. त्याबद्दल आपले सकाळपासून 51 युनिट ब्लड डोनेशन कॅम्प झालेला आहे आणि वेगवेगळे शुगर टेस्ट, BP टेस्ट, ऑपरेशन, मुतखड्याचं ऑपरेशन आहे. ही सगळी सुविधा आपण मुफ्त करून देतो. काठी वाटप आहे, चष्मा वाटप आहे. ज्या गरजू व्यक्तींनी चष्मा लागायचा असेल ती आपण उपलब्ध करून देतो. फक्त हीच पर्याय चालू आहे की बाबा सगळे पत्र ही योजना पोचाव्या आणि ह्या पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही जरा एक छोट्या प्रमाणात जरा केलेलं आहे. पुढच्या वर्षी जरा लोकांचं सहकार्य अजून होणार आहे. तरी पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्यापेक्षा अजून जरा वाढवून अजून काहीतरी ह्यात करायचा विचार असं करतो. प्रमोद करत चालू. सर्वांना नमस्कार. श्रीनाथ अष्टमी निमित्त नाथ क्रिकेट क्लब आणि आमचे सर्व बंधू प्रमोद, शिवाजी, राहुल, रणजित, महेंद्रदादा, संतोष हे आमचे सर्व बंधू आहेत. ह्या बंधूंनी नवीन एक विक्रम आपल्या वासुंबे गावात काढलाय की शिबिर कोण पण घेते, फक्त ब्लड टेस्ट देते, ब्लड घेते, पण आमच्या सगळ्या बंधूंनी नवा उपकरण केलाय की बाबांनो आपण एक चष्म्याची टेस्ट घेतल्या तर चष्मा आपण त्यासनी घेऊन नाही नंबर देऊन दुकानात घ्या म्हणून सांगितलं नाही. आपण तो चष्मा इथं आपण देणार आहे आणि ज्यांना काठी लागते, कोणाला काय लागते त्याची सोय आपण इथे केलेली आहे आणि त्यांच्या टेस्टमध्ये जर ऑपरेशनचं असेल तर आपण कुठल्याही स्कीममध्ये बसून देऊन त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी आपण सगळे तत्परत आहोत. आणि मला एक सांगायचं आहे की आपल्या खानापूर तालुक्यातील वासुंबे आमच्या बारक्या गावातून 99% लोक पूर्ण ऑल इंडिया भारतभर पसरले आहे. ते फक्त गावाची नाळ आणि गावाची आपली संस्कृती जोपासण्यासाठी हे आम्ही नवीन सगळ्यांनी उपक्रम राबवला आहे. आणि ह्या उपक्रमाला आमच्या गावातील सर्व थोर मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आमच्या सगळे भावांनी जे सगळं उपक्रम केला आहे हा उपक्रम आम्ही पुढेही असाच चालू ठेवणार आहे. आणि विविध आताही आम्ही बारक्या ह्याच्यात घेतलेला आहे. पुढच्या वेळेला आम्ही पूर्ण खानापूर तालुक्यामध्ये आम्ही तारीख आधी अनाऊन्समेंट करून मोठं नियोजन करणार आहे. त्याबद्दल ब्लड ग्रुप आलेले सगळे डॉक्टर्स, परत इथं आले डॉक्टर टीम आणि इथं जेवढे सहकार्य केलं त्यांचं मी सगळ्यांचे आभारी मानतो. आणि ह्याच्या पुढेही त्यांनी सहकार्य आम्हाला करावं आणि आमच्या वासुंब्या गावातील आमच्या सगळ्या बंधूंनी जो कार्यक्रम घेतला आहे त्याला सर्व गाव स्वरूपी कुठलंही त्यात राजकारण कुठलंही काही न आणता सर्व आपले बंधू आहेत, आपले सगळे आहेत हे भूमिका ठेवून पुढचं आम्हाला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्ते. श्रीनाथ अष्टमी निमित्त श्रीनाथ क्रिकेट मंडळ वासुंबे 2007 ची आमची ही जुनी टीम आणि 25 वर्षानंतर सिल्वर ज्युबिली निमित्त आम्ही एक सगळ्यांनी ठरवलं की अष्टमीमध्ये आपण आपल्या गावामधून एक क्रिकेटच्या स्पर्धा भरवूया. आणि मग त्याच्यानंतर थोडा हळूहळू प्रतिसाद चालू झाला सगळ्या मित्रांचा. आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष अगदी आम्ही म्हणतो खंबीर आणि दमदार अध्यक्ष आमचे प्रमोद बापू
ह्यांच्या पुढाकारानं आणि आमचे कॅप्टन राहुल भैया आमचे अध्यक्ष शिवाजीराव या सगळ्यांनी मिळून एक नियोजन केलं की आपण टुर्नामेंट तर आपण गेल्या वर्षी 25 वर्षांनिमित्त भरवले, सिल्वर जुबिली केली, पण शिवाभाऊनी परत एक आपल्याला विचार दिला, राहुल भाईंनी विचार दिला की आपण गावासाठी गरजू लोकांसाठी एक शिबिर भरवूया. कारण हे फक्त आपलं समाजकारण करायचं आहे, आपल्याला इथं राजकारण करायचं नाही. आणि ह्या लोकांचं खरोखरच मला एवढं कौतुक वाटतं की यांनी फक्त म्हणजे आपला स्वतःचा विचार न करता गरजू लोकांना कशी मदत करता येईल आणि त्यांच्यापर्यंत, कारण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असते. आणि खरोखरच मला ह्या माझ्या मित्रांचा एवढा अभिमान वाटतो, एवढा गर्व वाटतो की ह्यांनी गावात राजकारण न करता एक नवीन दिशा दिलेलं आहे, एक समाजकारण कसं करायचं. तर ह्या माझ्या मित्रांच्याकडे बघून खरोखरच एक अभिमान वाटतो आणि मी मनापासून यांना धन्यवाद देईन की तुम्ही इथून पुढं पण असंच समाजकारण करत राहा. कारण गावात प्रत्येक गावात राजकारण असतं, पण एक तुम्ही आदर्श असे प्रतिष्ठित व्यक्ती आहात की तुम्हीच फक्त समाजकारण करताय. अगदी धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना ऋषिकेश मेटकरी वासुंबे गावामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज इथे नाथाष्टमी निमित्त आपण भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, तसेच हाडांचे काही प्रॉब्लेम असतील, बायकांचा HB तपासणी ही मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे. जवळजवळ 101 महिलांची तपासणी आपण या शिबिरामध्ये केली आहे आणि चांगल्या प्रकारे वासुंब्याच्या ग्रामस्थांनी हे शिबिर आयोजित केलं आहे. त्याबद्दल आमच्या सर्व आरोग्य टीमकडून त्यांचे धन्यवाद. वासुंबे येथील नाथाष्टमीनिमित्त आमच्या गावच्या यात्रा असते नाथाष्टमीला, त्यानिमित्त शिबिर मुलांनी चांगले ठेवलेलं आहे. तरी 101 पेशंट आमच्या गावचे डोळे तपासणी, आरोग्याची चांगली तपासणी, गुडघे तपासणी सर्वच डॉक्टरांनी चांगलाच रिस्पॉन्स दिला आणि सर्वांनी चांगली काळजी घेतली. आणि असंच मुलांनी दरवर्षी गावासाठी चांगलं काम करावं एवढीच इच्छा आहे.